क्वेश्चन असा आहे 40% ऑफ ए व्हेरिएबल आहे आणि बी पण इक्वल्स टू 60% ऑफ बी. व्हॉट इज द ए इज टू बी. म्हणजे आपल्याला इथे काय काढायचं आहे, ए इज टू बी चा रेशिओ काढायचा आहे. फर्स्ट काय करायचं आहे, जे आपल्याला वर्बली सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते आपल्याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर कसं होईल मग, 40% ऑफ ए 40% ऑफ ए 40% ऑफ ए इक्वल्स टू 60% ऑफ बी. Place the value 40% of A. 40 divided by 100 into A equals to 60 divided by 100 into B. आपल्याला A is to B काढायचे, त्याच्यामुळे इक्वेशन असं कन्वर्ट करायचं की A is to B हे आपल्या इक्वेशन मध्येच आलं पाहिजे. कसं, 100 गेट कॅन्सल, 40A equals to 60B. त्यानंतर 0 गेट कॅन्सल, 4A equals to 6B. ओके, आता आपण काय करूया, B ला इकडे आणूया जे A च्या खाली डिवाइड मध्ये येईल आणि 4 ला 6 च्या खाली घेऊन जाऊया जे 6 च्या खाली डिवाइड मध्ये येईल. म्हणजेच A is to B equals to 6 divided by 2 equals to 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3 is to 1. So A is to B ची व्हॅल्यू काय आली, 3 is to 1. आता मी दुसरा क्वेश्चन देते, त्याचा आन्सर मला कमेंट मध्ये करा. कमेंट आन्सर. So 30% of A equals to 75% of B. Then what is B is to A. आता यामध्ये एक छोटीशी ट्रिक मी केलेली आहे, ती तुम्हाला ओळखायची आहे. थोडंसं क्लिअर येते. इथे आपण A is to B ची व्हॅल्यू काढलेली आहे आणि जो क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेला आहे त्यामध्ये आपल्याला B is to A व्हॅल्यू काढायची आहे. बघू कोण कोण बरोबर आन्सर करतं.